गुरुजीं की ज्ञान सांगेने सहज जय हो विज्ञानाचे. गुरु. ही आपली आज 16वी आवृत्ती आहे. 16व्या आवृत्ती तील हा आजचा पहिला अध्याय आहे. मानव अमर होऊ शकतो. हा अध्याय सुरुवातीला पहिल्या आवृत्तीच्या वेळेस मीराने घेतला होता. दुसऱ्या वेळेस डॉक्टर संगीताताईने घेतला होता. तिसऱ्या वेळेस मी घेतला होता. परत चौथ्या रविवारी पण मीच त्याला कंटिन्यू केलं होतं, डबल घेतला होता अर्ध झालेलं. आणि त्याच्यानंतर चौथ्या आवृत्तीच्या वेळेस प्रियांकाने घेतला होता. 6व्या आवृत्तीच्या वेळेस विवेक भैयाने, त्याच्यानंतरच्या आवृत्तीला परत मीच घेतला होता. परत अलकाने घेतला होता. त्याच्यानंतर आठव्या वेळेस चेतन भैयाने घेतला होता. 9व्या वेळेस दत्ता भैयाने, 10व्या वेळेस उदयने घेतला होता. 11व्या वेळेस प्रकाश चाळक रेवाचे मिस्टर त्यांनी घेतला होता. 12व्या आवृत्तीच्या वेळेस गणेश भैयाने घेतला होता. त्याच्यानंतर 13व्या आवृत्तीला लोपाताईने घेतला होता. परत प्रियांकाने घेतला होता 14व्या आवृत्तीच्या वेळेस. आणि 15व्या आवृत्तीच्या वेळेस गुड्डीने घेतला होता. आता ही 16वी आवृत्ती आहे. 16व्या आवृत्तीमधील पहिला अध्याय मानव अमर होऊ शकतो हा संगीताताई घेणार आहेत. संगीताताई घ्या. संगीताताई हा, हा. पहिल्या अध्यायाचं नाव आहे मानव अमर होऊ शकतो. गुरुजींनी सांगितलं अमरत्वाची जिज्ञासा हा मानवी उत्क्रांत मनातील पहिला हुंकार आहे असे. वास्तविक पाहता एक पेशी अमेबासारख्या अपक्रांत सजीवापासून बहुपेशी उपक्रांत मानवापर्यंत सर्वच जीवांना मरण नको आहे. पर्यायाने अमरत्व हवे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाचीच आपापल्या परीने अट्टहास धडपड चालू आहे. जगण्याच्या धडपडीतच जीवांच्या अमरत्वाचा सुप्त हेतू अभिप्रेत होतो. परंतु मृत्यू अटळ आहे हा मानवाच्या चिंतनातून, मननातून, अनुभवातून स्थिर झालेला विचार आहे. म्हणूनच त्याचे इहलोकास मृत्यूलोक हे नाव सार्थ दिले आहे. येथे नाही उरू आले अवतार ये रते पामर जीव किती, ही त्याची अनुभूती आहे. अनुभूतीतून निष्ठा व श्रद्धा उद्भूत होत असते. परंतु या मृत्यूत्वाच्या अनुभूती मूलक निष्ठेतूनही अमरत्वाचा आशेचा लहान परंतु अखंड प्रवाह प्राचीन काळापासून आजतागायत मानवी मनात झुळझुळतो आहे. आणि त्याच्या सिद्ध्यर्थ अनेक ऋषीमुनींनी, साधू संतांनी तपश्चर्या केल्या, साधना केल्या, चिंतन केले, विचारांची मंथने केली, वेद, उपनिषद, दिव्य ग्रंथ जन्माला आले. आणि या सर्व खटाटोपातून एक तत्वज्ञान उदयास आले. आत्मा अमर आहे आणि देह मृत्यू आहे. मी देह नव्हे, मी आत्मा आहे म्हणून मी अमर आहे. तुकाराम महाराज याच अर्थाने म्हणतात, अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे ते. न मना देह मी ऐसा, मग भरवसा कळन. हा आत्म्याच्या अमरत्वाचा तर्कसंगत विचार चित्तलशील मनाला पटण्यासारखा, परंतु सहजासहजी पचण्यासारखा मात्र नाही. म्हणून कथा कीर्तनातून, प्रवचनातून अहम ब्रह्मास्मीच्या तत्वज्ञानाचा उद्घोष करणारी मंडळी देह दुःखाने व्याकुळ झालेली आपण व्यवहारात पाहतो. याचा अर्थ हे तत्वज्ञान मिथ्या आहे असे नाही, तर ते अनुभवाधिष्ठित हवे आहे. अनुभवजन्य ज्ञान स्थिर सुख देऊ शकते. हे खरे असले तरी मानवी मनाची संपूर्ण तृप्ती यात झालेली नाही. त्याची आणखी एक अतृप्त रुखरुख उरलेलीच आहे. आत्म्याच्या अमरत्वाबरोबर देहासही अमरत्व द्यावे. आत्मा जसा अमर आहे त्याप्रमाणे देहही अमर व्हावा. मनाचे देह तादात्म्य देह दुःखाने व्यतीत होतेच. म्हणून दुःखमुक्ततेसाठी देहाचे विकार संपविले पाहिजेत. या 1-2 पॅरेग्राफ मध्ये गुरुजींनी सांगितलं की सगळ्यांना सर्वसाधारणपणे एक माहिती झालेलं आहे की जेव्हा एखादी व्यक्ती देह सोडते किंवा मरते असं आपण म्हणू, प्रत्येक जण काय म्हणतं, आता एखादी व्यक्तीचे नातेवाईक अमेरिकेला असतील, त्यांना यायला 2 दिवस लागत असतील, 3 दिवस लागत असतील, त्यांना ऐनवेळी विमानाचं तिकीट नाही मिळालं, मग त्यांना 5 दिवस लागत, तोपर्यंत काही देह ठेवत नाही. ते म्हणजे आता काय हो, प्राण गेला निघून, कशाला देहाला ठेवता, नाही का. म्हणजे प्रत्येकाला माहितीये की जो प्राण निघून जातोय तो अमर आहे आणि देह मृत्यू आहे, तो मरणार आहे, तो काळ टिकणारा नाही, नाही का. तर पण माणसाला रुखरुख, भीती, दुःख कशाच आहे, मूळ दुःखाच्या मुळाशी जर आपण गेलो तर दुःखाचं मूळ एकच आहे, मरणाची भीती आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाला मरणाची भीती आहे. आणि हे महात्मे जे सांगतात अभय ही अध्यात्मातली पहिली पायरी. मग अभय कोणतं, अभय कशाचं, अभय होणे म्हणजे काय होणे नेमके, अभय होणे म्हणजे मरणाची भीती जाणे. मरणाची भीती माणसाला पण तरी कुठं सुप्त एक इच्छाशक्ती आहे माणसाच्या मनामध्ये, कुठं त्याचा शोध आहे.
अनेक उदाहरणं गुरुजींनी याच्यामध्ये दिलेले आहेत, की म्हणजे ऋषीमुनींनी तपश्चर्या करून, साधू संतांनी, योग्यांनी योग विद्येचा वापर करून, मेहनत करून त्यांचा देह चिरकाल टिकवलाय, म्हणजे बराच काळ टिकवलेला आहे. ही पण उदाहरणं गुरुजींनी याच्यामध्ये दिलेली आहेत. तर अमर आहा तुकाराम महाराज कशासाठी म्हणले ते, तर ते आतमध्ये असलेल्या चैतन्य शक्ती म्हणजे आत्म्यासाठी म्हणलेले आहेत. पण गुरुजी म्हणतात, पण पण तरीही माणसाला आतून एक रुखरुख आहे. कुणाला रुखरुख राहते? रुखरुख कुणाला राहते? ज्याला आत्म्याच्या अमरत्वाचा स्वतः अनुभव आलेला नाही, म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्याला झालेला नाही, म्हणजे अहम ब्रह्मास्मी जी स्थिती आहे, की मी ब्रह्म आहे, त्याचा अनुभव ज्याला स्वतःला आला नाही, जोपर्यंत साखर खात नाही तोपर्यंत त्याची गोडी कशी आहे ती कळत नाही. आपण साखरेचं वर्णन करू, खूपच गोड लागते असं म्हणू, किती त्याला वेगवेगळ्या प्रकारे आपण सांगू, पण साखर जोपर्यंत खात नाही तोपर्यंत आपल्याला त्याची गोडी कळणार नाही. गुलाबजामुन म्हणजे नेमका काय पदार्थ आहे तो खाल्ल्याशिवाय कळणार नाही. तसं ब्रह्मस्थिती प्राप्त महात्म्याची स्थिती त्या स्थितीत गेल्याशिवाय कळणार नाही. तर त्याच्यामध्ये पहिल्या ह्या 2-3 याच्यामध्ये गुरुजींनी माणसाच्या अतृप्त मनाची इथे हे व्यक्त केलेली आहे. तर भगवान बुद्धांचं सुद्धा वैराग्य 3 गोष्टीवरच अवलंबून होतं. म्हणजे जेव्हा त्यांनी म्हणजे अगदी तरुण लग्न मुलगा होईपर्यंत त्यांना दुःख म्हणजे दिसलं नव्हतं. त्यांच्या वडिलांनी त्यांना जाणीवपूर्वक दुःखापासून लांब ठेवलं होतं, की यांना जर एखादं दुःख हे ते बुद्धांसारखी संवेदनशीलता त्या तोडीच्या महात्म्यांकडेच असते, की त्यांना जर एखादं जरी दुःख, म्हणजे त्यांच्या राजवाड्याच्या परिसरामध्ये जी झाडं होती त्याचं पिकलेलं पान सुद्धा त्यांना कधी दिसू दिलं नव्हतं. कारण त्यांच्या वडिलांनी ते त्यांच्याबद्दल केलेली भविष्यवाणी त्यांच्या लक्षात होती, की एकतर ह्यांना जर एखादं जरी दुःख बारीक सारीक जरी कळलं तर ते संन्यास घेतील, असं त्यांना सांगितलं होतं. नाहीतर मग हे सम्राट होतील, जे पूर्ण विश्वावर राज्य करू शकतील, असे हे सम्राट होण्याची यांच्यामध्ये क्षमता आहे. त्यामुळं ते त्यांना लहानपणापासून कधी त्यांना हिरवी झाडच त्यांनी बघितली. त्यांच्याकडे त्यांची सेवा करणारे जे सेवक होते ते सुद्धा तरुणच असायचे. कोणी म्हातारपण सुद्धा त्यांना त्यांच्या वडिलांनी दाखवलं नव्हतं. पण जेव्हा ते पहिल्यांदा राजवाड्याबाहेर पडले आणि म्हातारी व्यक्ती, प्रेत एक आंधळी मुलगी पाहिली, तेव्हा त्यांचं वर्णन असं केलंय, की त्यांच्या हृदयावर रक्ताचं पिंपळ पान उमटलं. म्हणजे त्यांना ते दुःख असह्य झालं, की इतकं दुःख आहे या जीवनामध्ये. म्हणजे त्यांना जे शंकराचार्य म्हणतात मिथ्यापण म्हणजे हे नित्य बदलणार आहे, जे ते त्यांना कळलं आणि त्यांनी त्याच रात्री घरातून सत्याच्या शोधार्थ घर सोडलं. त्यांनी त्याच रात्री, म्हणजे त्यांचं पण दुःख कशावर अवलंबून आहे, त्यांना पण त्यावेळी देह तादात्म्य झालं होतं. तेव्हा त्यांना आत्मसाक्षात नव्हतं. त्यांनी ते देहाचं दुःख बघून ना, की देह म्हातारा होतोय, देहाला जरा म्हणजे व्याधी जडती आणि देह पुन्हा शेवटी संपतोय. त्यांनी चिता बघितली, एक प्रेत बघितलं जळताना, आणि त्यांना कळलं की हे देह म्हणजे अंत होणारी गोष्ट आहे. तर या दुःखत्रयातून मुक्त होण्यासाठी देह अमर करणे एकच पर्याय आहे. देहाला रोग, वार्धक्य व मरण स्पर्शूच नाहीत, परंतु जो जन्मला तो मेला पाहिजे हे अटळ सत्य आहे, असे आध्यात्मिकांचे म्हणणे. परंतु देह मृत्यूवर मात करणारा संप्रदायच त्या काळी जन्माला आला. त्याचे नाव राजयोग किंवा अष्टांग योग. आणि त्याने सर्व जगाला आव्हान करून सांगितले, की राजयोगामुळे शरीर रोगमुक्त, जरामुक्त व मरणमुक्त होऊ शकते. जे तत्वज्ञान पतंजलीने सूत्रबद्ध करून ठेवले त्यासाठी त्यांनी प्राणायाम ही साधना सांगितली. मग प्राणायामाचे 3 प्रक्रिया प्राणायामामध्ये महत्वाच्या आहेत. तर पहिले आहे पूरक. पूरक म्हणजे श्वास हळुवारपणे आत घेणे. कुंभक म्हणजे तो रोधून ठेवणे किंवा श्वास रोखून ठेवणे. आणि रेचक म्हणजे हळुवारपणे तो सोडणे. मग याच्यामध्ये कुंभक ही प्रक्रिया जी आहे ती श्वास आणि उच्च श्वास म्हणजे घेणे आणि सोडणे याच्यामधलं अंतर जितकं वाढेल तितक्या प्रमाणामध्ये आपल्या त्याची वृद्धी होती, असे गुरुजींनी सांगितले. तर याच्यामध्ये काय होतं, स्पंदन स्पंदन मंद होतात. म्हणजे श्वास मंद झाला की स्पंदन मंद होतात. म्हणजे याच्या आधी पण आपण याच्यामध्ये बोललेलो आहे, की समजा 4 कोटी श्वास आपल्याला दिलेत पूर्ण आयुष्याचे, समजा 100 वर्षामध्ये आपल्याला 4 कोटी श्वास घ्यायचे आहेत किंवा काय 10 कोटी श्वास घ्यायचे. पण तेच श्वास त्याचा आपण कालावधी दीर्घ केला, तो
दुप्पट केला तर आपल्याला आयुष्य 200 वर्षाचं होईल. अजून कालावधी वाढवला 300 वर्षाचा, अजून कालावधी वाढवला 400 वर्षाचा. असं करत 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 आपलं आयुष्य आपण वाढवू शकतो मंद क्रियेने, असं गुरुजींनी सांगितलं. मग याच्यामध्ये काय आहे, यातील अंतर म्हणजे आयुष्य वाढते व जेव्हा श्वास आणि उच्छ्वास यातील अंतर संपते, स्पंदने बंद होतात, तेव्हा काळही स्थिरावतो. म्हणजे समाधीपूर्वी ज्याचे वय जेवढे होते तेवढेच उत्थानानंतर कायम राहते. त्यामुळे तो योगी कितीही काळ जगू शकतो. असे घडले आहे का? तर यातील असे घडले आहे. कल्पांत पाहणारा मार्कंडेय ऋषी आणि मध्ययुगातील 1300 वर्ष जगणारे चांगदेव, असे गुरुजींनी याच्यामध्ये तपस्व्यांची उदाहरणं दिली. असे घडणे शक्य आहे का? मग हे विज्ञानाद्वारे कसं बघायचं, ते आईन्स्टाईनच्या सूत्रानुसार बघायचं. आईन्स्टाईनचं म्हणणं काय आहे की विश्व अंतर्गत आपण जसे जसे आत जाऊ प्रमाणात आपले आयुष्य वाढेल. त्याची 2 कारणे असतील. आता हे आहे ना, हे आपल्याला बुद्धीने समजून घ्यायचं. कशामुळे? कारण आपण तर आत्मसाक्षात्कारी नाहीयेत, पण आपल्याला हा खटाटोप करायचा आहे समजून घेण्याचा. तो कसं समजून घ्यायचंय की आपण ज्या रॉकेटमध्ये अथवा वाहनात बसलेले असू त्याची गती व दुसरे कारण म्हणजे आपण विश्वांतर्गत जाऊ त्या प्रमाणात विश्वग्रहांची गती वाढलेली असते. गतीमुळे गुरुत्वाकर्षण शक्ती वाढते व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे काळ मंदावतो व काळ मंदावला म्हणजे आयुष्य वाढते. आता गुरुजींनी याच्यामध्ये ना एका ताऱ्याचं उदाहरण दिलंय. तारका समूहातील आर्किटरस हा तारा पृथ्वीपासून 38 प्रकाश वर्ष मैल दूर आहे. मग जर एखादा माणूस जर प्रकाश वेगाने गेला तर त्याला तिथे जाण्यास 38 वर्ष लागतील आणि यायला परत 38, म्हणजे तो 76 वर्ष लागतील. परंतु आईन्स्टाईन म्हणतो जेव्हा तो परत येईल तेव्हा त्याचा एक दिवस सुद्धा तसा संपलेला नसेल, फार तरी एखादा दिवस. आणि इथं पृथ्वीवर 76 वर्ष झालेली असतील. कशामुळे? पृथ्वीवर काय आहे, काळाची गती जास्त आहे. आपल्याला हे समजून घ्यायचंय. पृथ्वीवर आहे ना काळ लवकर वेगाने फिरतोय, फास्ट फिरतोय. काळ फिरतोय बरं का, फास्ट वेगाने. त्याच्यामुळे इथं श्वासांची गती जास्त आहे. आता इथं समजा आपण भूलोक, आपण सगळ्यात गुरुजी म्हणले गावकुसाच्या बाहेर आहेत आपण, म्हणजे आपण सगळ्यात शेवटच्या कक्षेमध्ये आहोत. विश्वांतर्गत ज्या 7 कक्षा आहेत त्याच्यामध्ये सर्वात शेवटच्या कक्षेमध्ये आपण आहोत. तर आपल्या इथं काय आहे, काळाची गती जास्त आहे. मग आता आपण भूलोकातून भोर लोकात गेलो, तिथं काळाची गती आपल्यापेक्षा थोडी कमी आहे. भूलोकातून पुन्हा भवर लोकातून स्वर लोकात गेलो, तिथं काळाची गती अजून कमी आहे. असं कमी करत 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 केंद्रामध्ये म्हणजे सत्य लोकांमध्ये काळाची गती संपलेली आहे, म्हणजे तिथं काळ थांबलेला आहे. त्याच्यामुळे गुरुजी एकदा म्हणले होते की ब्रह्माला भविष्यकाळ नाही. भविष्यकाळ नाही म्हणजे भूतकाळ पण नाही आणि वर्तमान काळ म्हणजे तिथं काळच थांबलेला आहे. आता हे आपल्याला कल्पनाच करावं लागते ना. ही कल्पना गुरुजींकडे पाहून करणं सोपं होते. काळ थांबलाय म्हणजे काय? विचार थांबलेत, मन मुक्त अवस्था आहे तिथे, विचार थांबलेत तिथे. जिथं काळाला गती आहे तिथं विचारांना गती आहे. जिथं काळ थांबलाय तिथं विचार थांबलेला आहे. आणि गुरुजी खूपदा म्हणलेले आपल्याला, अनेकांना म्हणले असतील, अनेकांसमोर म्हणले असतील की बाळू, आपण नेहमी विचारमुक्त स्थितीमध्ये असतो. मी जेव्हा केव्हा अजूनही मुक्त स्थितीचा विचार करते, विचार केल्याने सुद्धा विचारमुक्त स्थिती येते, म्हणजे समस्पंद होता येतं त्यांच्याशी. म्हणजे त्या आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा खटाटोप का करायचा आहे? मानव अमर होऊ शकतो, आपल्याला काय अभ्यास करायचा आहे का? मानव अमर अभ्यास करून आपल्याला एकमेकांना काय स्पीच द्यायचेत का? हा मानव अमर होऊ शकतो ह्यानी असं सांगितलं, त्यांनी तसं नाही करायचंय. आपल्याला मान होऊ शकतो हे आपल्या जीवनामध्ये आणायचंय, पर्यंत आणायचंय. आता हे जे चिरंजीवी लोक आहेत, 7-8 चिरंजीवी लोक आहेत ना, आपण बघतो हे हनुमानजी असतील, विभीषणजी असतील, परशुराम, कृपाचार्य, अश्वत्थामा, विभीषण, अश्वत्थामा, कृपाचार्य, मार्कंडेय, वेदव्यासजी, हे जे आहेत ना, त्यातले 3 जण जे आहेत ना, ते युगांत म्हणजे एका युगापुरते ते अमर झालेले, त्यांना तसं वरदान भेटलेले. वेदव्यास, कृपाचार्यजी आणि अश्वत्थामा, त्यांना एका युगापुरतं ते अमर झालेले. आणि बाकीचे जे महात्मे 5 जण, परशुराम, हनुमानजी, विभीषण, बली आणि ऋषी मार्कंडे, हे एका कल्पासाठी ते अमर झालेले.
कसे झाले असतील हे? त्याचं पुढं खूप खास आहे, खूप खास आहे. आता चलू पुढे आपण. आता आता इथे त्यांनी सांगितलं की इथं तर 76 वर्ष झालेले असेल, पण तो जो माणूस आर्किटेक्ट ताऱ्यावर गेला होता, तो कशाच्या वेगाने गेलता? प्रकाशाच्या वेगाने. कशा- एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर. आता हेच आपल्या कल्पनेच्या बाहेरचे, पण ते आहे की सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाशाला यायला 8 मिनिट लागतात, आणि हे 38 वर्ष प्रकाश मैल गेला होता. तर त्याला ते फक्त तो अर्ध्या दिवसात गेलता समजू आपण. त्याचा त्याच्या वयामध्ये एखाद्या दिवसाची भर पडली म्हणजे तो अर्ध्या दिवसात गेला ना अर्ध्या दिवसात आला. म्हणजे आपण याचं मी एक सोपं, आज गुरुजींनी एक सोपं एक्सप्लेनेशन त्याच्यावर दिले. ते असं आहे की समजा आपण आता इथून अमेरिका काय जे किलोमीटर असेल, समजा समजा आपण धरू त्याला 15-16 हजार किलोमीटर आहे अमेरिका इथून, किंवा 20,000 किलोमीटर. तर आता विमानाने गेलोत ना आपण, ते 17 ते 20 तास लागतात अमेरिकेला जायला, बरं का. आपल्या सोबतच एक दुसरा माणूस निघालाय समुद्र मार्गाने, त्याला लागतात 40 ते 50 दिवस, किंवा 30 ते 50 असं कालावधी लागतो त्याला. मग आता समजा गंगा आहे, गंगा विमानाने अमेरिकेला गेली. ती तिथं कधी पोहोचली? 17 तासात पोहोचली. आणि हा माणूस जे समुद्र मार्गाने गेलाय, तो 45 दिवसात. तसं मग तसं ती एक एक साधर्म्य म्हणून आपण तो उदाहरण घ्यायचं की आपल्या लक्षात यावं की आपण एखाद्या रॉकेट मध्ये बसलो. त्या रॉकेटची पण गती जास्त आहे, पण ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे गुरुजींनी सांगितला की जसं आपण विश्वाच्या अंतर्गत जाऊ. आईन्स्टाईननी काय सांगितलं की प्रकाश गतीमध्ये एक एक गोष्ट होती, मितीशून्य होते माणूस. माणूस म्हणजे माणूस म्हणजे एखादी वस्तू प्रकाश गतीने चाललीये किंवा प्रकाशाच्या अधिक गतीने चालली, काय होतं ते मितीशून्य, लांबी रुंदी उंची काहीच राहत नाही त्याला. थोडक्यात आपण काय म्हणू, आपल्याला वाटेल की अस्तित्व गमावते, कधी अस्तित्व नाही गमावत ते. लय खास सांगितले गुरुजींनी. आज आता आपण पुढे जाऊ, आधी आधी असं मग काय झालं, त्याची पत्नी मुले वृद्ध झालेली असतील, परंतु हा पूर्वीच्याच वयाचा असेल. कुठं तो माणूस आर्किटेक्ट ते ताऱ्यावर गेलेला, वाटलेच त्याच्या वयात एखाद्या दिवसाची भर पडलेली असेल. म्हणजे हा ज्या गतीने गेलाय, तर त्या ज्या रॉकेटने गेलाय त्या रॉकेटची गती एक महत्वाची. आणि आर्किटेक्ट ताऱ्यावर जाताना त्याला मध्ये जितक्या लोकातून म्हणा किंवा ग्रहातून जावं लागलं, त्या ग्रहांची गती सुद्धा खूप वाढलेली, अतिशय गतीमध्ये तो गेलेला आहे. त्याच्यामुळे तिथं कमीत कमी काळ त्याला लागलेला आहे. म्हणजे काळ कसा मंदावतो लक्षात आलं का? काल वेगामुळे मंदावतोय. म्हणजे आपली गती वाढली, त्या ग्रहाची गती वाढली, त्याच्यामुळे काळ मंदावला. त्याआधी मला याला पुष्कळ दिवस लागले समजून घ्यायला की काळ कसा मंदावतो. आपल्याला वाटतं गतीमध्ये काळ कसा मंदावतो, जितक्या स्पीडने जाऊ तितका कमी कालावधी लागतोय ना. हम्म. आईन्स्टाईनची ही थिअरी म्हणजे कल्पना विलास आहे का, असा संभ्रम त्या काळात वैज्ञानिकांना पडला. थोडक्यात गतीवाढी बरोबर काल मंदावतो. स्पंदन काल मंदावला की याच सिद्धांतावर योग्यांची प्राणायाम प्रक्रिया आधारलेली. श्वास आणि उच्छ्वास या दोन घटनेतील काल वाढविणे म्हणजे स्पंदन काल वाढविणे, याचा अर्थ आयुष्य वाढविणे. याविषयी अतिसूक्ष्म विचार योग्यांनी केला आहे. आता योगी कसं आहे, विज्ञानाच्या पुढे गेलेले. श्वासांची स्पंदने ज्या प्रमाणात मंद होतील, त्या प्रमाणात मनाच्या बाह्य कक्षेतून आंतर कक्षेत आपण प्रवेश होतो. बाह्य कक्षा कोणती मनाची? आपल्यामध्ये सूक्ष्म 7 चक्र आहेत. आता सगळ्याला माहिती, गुरुजींनी या चक्रांचं पण विवरण म्हणजे विवेचन केलेलं आहे खूप काही वेळेला, की सगळ्यात बाहेरचं चक्र जे आहे ते मूलाधार चक्र आहे. हे सगळ्यात बाहेरचं चक्र. त्यातून मग स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि मग सहस्त्रसार या चक्रापर्यंत जाताना हे आपल्याला ध्यान प्रक्रियेने जाता येतं. तर ध्यानाने काय होतं, गुरुजींनी पुढे सांगितलंय की ध्यानाने काय होतंय, मनाची गती प्रकाशाच्या गतीपेक्षा दुप्पट तिप्पट आपल्याला वाढविता येते. म्हणजे जसं आपल्याला भविष्य काळातलं पाहता येते, तसं आपल्याला भूतकाळातलं पण पाहता येतं मनाच्या गतीने. टकटक आवाज येतोय का तुम्हाला? नाही ना? येतो थोडा, पण काही प्रॉब्लेम नाही. डिस्टर्ब नाही येत. हा, घ्या घ्या. नाही ना? नाही. आता याचं साधर्म्य आपल्याला आईन्स्टाईन पाने जायचंय ना आपल्याला. हम्म. तर गुरुजींनी सांगितलं की आता हे 7 चक्र झाले का आपले,
तसेच हे 7 लोक आहेत. तर ध्यानाच्या माध्यमातून जायचंय. ध्यान म्हणजे काय? स्पंदन समता. आता ह्याच्यामुळे स्पंदन समता, तर याचं उदाहरण एक गुड्डीने ना मागं कुणाच्या लक्षात असेल तर गुड्डीने एक लेख पाठवला होता. तर तो लेख म्हणजे एक घडलेली हकीकत होती ती. ती मला ते आता एक्झॅक्ट जशाला तसं नाही आठवत, पण त्याचा तो सारांश मला आठवतो. का ते नाशिक जवळ कुठेतरी 4 मित्र फिरायला आले होते. त्याच्यामध्ये अ, ते एक दिवशी ते एका वाड्यात थांबले आणि तिथं त्यांनी मुक्काम केला. तिथं त्यांना जेवण वगैरे भेटलं आणि ते मित्रांनी ठरवलं की तिथं एक जवळ गुहा होती. गुफा. त्या गुहे त्या गुहेमध्ये जायचं त्यांनी ठरवलं. मग ते 4ही मित्र गुहेमध्ये थोडा कालावधी चालत गेले आणि त्यातले 2 मित्र म्हणले त्यांना भीती वाटायला लागली म्हणून ते वापस आले. ते म्हणले, "चला आपण, आपल्याला काही पुढे जायचं नाही, अंधार आहे" वगैरे, वगैरे. मग ते दोघं जण वापस आले. ते दोघं जण म्हणले की नाही आम्हाला जायचंय पुढं. मग ते पुढे गेल्यानंतर ते वटवाघूळ वगैरे, वगैरे असे ते पक्षी नाही का, त्यांना दिसायला लागल्यानंतर त्यातला एक घाबरला. तो म्हणला आपण परत जाऊ. पण ते एकाने निर्धारच केला होता. तो म्हणला मला परत जायचंच नाही म्हणला. मग तसं करत करत मग ते नंतर त्याला काय झालं, एकदम अरुंद लागली ती आतमध्ये गुहा. इतकी अरुंद होती, मग त्याला चिखल वगैरे असं एकदम अंधार. आणि त्यातून असं होतं का पुढं गेलेल्याला मागे सरकता येत नव्हतं. इतकी ती अरुंद जागा होती आणि त्याला सरपटत सापासारखं चालत जावं लागत. पण याचं धैर्य इतकं होतं की त्याने तो गेला. मग बरंच चालत गेल्या, क्रॉस केल्यानंतर त्याला आतमध्ये मात्र मोकळा स्पेस दिसला. आणि त्या स्पेस मध्ये डोळे बंद करून एक ऋषी दिसले. डोळे बंद करून बसलेले ऋषी दिसले. मग तो त्यांच्या समोर जाऊन बसल्यानंतर ऋषींनी जेव्हा डोळे उघडले, तेव्हा त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. इकडं काय झालं? इकडं ह्या मित्रांनी तिघांनी ह्याची 8-10 दिवस काय ती वाट बघितली. आता बाहेर येईल, मग बाहेर येईल, पण ते काय बाहेर आले नाही. मग ते त्याच्या घरच्यांनी चौकशी केली. मग 5-6 महिन्याचा कालावधी निघून गेला. अधिक कालावधी निघून गेला आणि त्या सगळ्यांनी कन्सिडर केलं की ह्या आतमध्ये मेला. ते काही विशिष्ट कालावधीनंतर 6-7 महिन्यांनी तो बाहेर आला. तर ते बाहेर आला, त्याला वाटलं कालच आपण आतमध्ये गेलतो, सगळे मित्र गायब झाले. एकही मित्राने आपली वाट बघू नये असं त्याला वाटलं. आता तो कालावधी माझ्या लक्षात नाही, तो 6 महिने का 2 वर्ष येते. सहा तर ते 6 महिन्याचे आहे तो. आणि अच्छा. सप्तशृंगी देवीच्या त्या डोंगर परिसरात झालेली घटना आहे ती. हो. तर त्यांनी ते मग त्याच्या घरच्यांना पण आनंद झाला वगैरे वगैरे. मग आता ह्याला हा कोणत्या स्थितीमध्ये गेला? त्यांनी जे ह्याच्या डोक्यावर जे ऋषीने हात लावला म्हणजे ते स्पर्श झाला ना. मग त्या स्पर्शाने काय झालं, ते स्पंदन समतेत गेला. ते त्याची स्पंदन म्हणजे त्याला ध्यान लागलं थोडक्यात. ध्यानामध्ये काय झालं, त्याच्यासाठी तो एकच दिवस वाटला त्याला, पण 6 महिन्याचा कालावधी. म्हणजे ऋषी म्हणजे काल तिथं थांबलेला होता ना. त्याच्यासाठी ऋषी कोणत्या स्थितीमध्ये होते? जिथे काळ थांबलेला आहे त्या स्थितीमध्ये ऋषी होते. मग त्या स्थितीमध्ये, काळ थांबलेल्या स्थितीमध्ये हा पण त्या स्थितीत गेला. त्याच्यामुळं त्याला ते जाणवलं नाही की 6 महिन्याचा कालावधी निघून गेला. तसं आपण जेव्हा विश्वाच्या अंतर्गत जातो, ध्यानाच्या माध्यमातून विश्वाच्या अंतर्गत आपण कसं जाणार? आपण फार तर चंद्रापर्यंत किंवा अजून एखाद्या ग्रहापर्यंत नासातले लोक गेलेत, त्या रॉकेट मध्ये बसून अंतराळामध्ये जे लोक गेलेत, ते सूर्याच्या पलीकडे नाही गेलेले किंवा सूर्यापर्यंतही नाही पोहोचलेले, नाही का? पण ध्यानाच्या माध्यमाने आपल्याला हे लोक ओलांडून, आता ही पृथ्वी आणि हे जे आहे ते सूर्याच्या कक्षेमध्येच आहेत. आपण सूर्याच्या पलीकडे जाण्यासाठी आपल्याला ध्यान हे एकमेव माध्यम आहे, आपल्याला साधन आहे, ज्याच्याद्वारे आपण त्या आतमध्ये जाणार आहोत. आणि आतमध्ये जाता जाता आपल्याला जाणवतंय, आपल्या सगळ्यांना अनुभव आहे थोड्या फार अधिक प्रमाणामध्ये, की जेव्हा आपण गुरुजींचं चिंतन करतो किंवा गुरुजींनी सांगितलेल्या महावाक्याचं चिंतन करतो, तेव्हा आपला श्वास बंद झालेला असतो. ते दीपाताई ज्ञानेश्वरी सांगताना माझ्या आईला काय वाटतंय, लय पोटतिडकीने सांगते, खूप आवाजात, त्याने लय एनर्जी क्षय होत असेल असं तिला वाटतं. एनर्जी क्षय होत नाही ती त्यावेळेला. ती पण मला खात्री आहे ती श्वास बंद अवस्थेमध्येच सांगत असते. कारण काय आहे, ते आता ज्ञानेश्वरांचे वाक्य सांगायचे, माऊलींचे, म्हणजे त्या स्थितीमध्ये जावं लागते. ते माऊलीने
बघितलं तर त्यांना विधात्याने म्हणजे विधाता म्हणजे आपलं ते शंभूच्या कृपेने ते जन्मले होते ना, शंभूच्या आशीर्वादाने, की म्हणजे ते म्हणले तुम्हाला मूलबाळ, त्यांच्या आई वडिलाला मूलबाळ नव्हतं, त्यांनी तपस्या केली शंभूची, आणि ते म्हणले की याला पण देतो तुम्हाला मूल, पण 16च वर्ष त्याला आयुष्य असणार. ते म्हणले ठीक आहे, 16 निपुत्रिक होण्यापेक्षा तो 16 वर्षाचं का होईना तेवढाच सहवास लाभल. पण ते मुलगा जन्माला तो शिवाच्या आशीर्वादाचा असल्यामुळे तो जन्मतःच शिवभक्त होता. ते ते एका साधूने सांगितलं याला, ज्याला त्याला दंडवत करायला सांगा. त्या दंडवताचा परिणाम असा झाला की शिवानीच त्याला पुन्हा कल्पांतापर्यंत जगण्याचं वरदान दिलं. तर हे वरदान म्हणजे 16च वर्षाचा राहील म्हणले त्यात अजून वरदान काय दिलं, तो कल्पांतापर्यंत 16च वर्षाचा राहील. जसं माऊली आहेत, माऊली काय म्हणले, मुक्ताई जेव्हा रडू लागल्या जाताना की दादा मी तुम्हाला जाऊ देणार नाही, ज्याला मी आई वडील मानले त्या दादाला मी जाऊ देऊ शकत नाही, नाही का. ते म्हणले मुक्ते मी जाणार कुठे आहे, मी इथंच आहे. तर एखाद्याला जर म्हणलं अहो माऊलींनी तर संजीवन समाधी घेतलेली आहे, आता माऊली तर नाहीत तिथं, लोक धरून मारतील तसं म्हणल्यानंतर, नाही का. माऊली म्हणल्यानंतर माऊली आहेत ना तिथं, बरोबर आहे का. तर ते आहेत, पण काय आहेत, 21च वर्षाचे आहेत ते. मग ह्याच्यामध्ये काय झाले, काळ थांबलाय म्हणजे श्वास बंद स्थिती आहे. तर ही कशी होती, पुढे गुरुजींनी त्याचं विवेचन दिलंय. आता आपण वरील आकृतीच्या माध्यमाने, जी आकृती काय आहे ती गोलात गोल लोकात लोक. मग त्याच्यामध्ये काय आहे, सगळ्या गोष्टी बघायच्या. भूलोक, भवरलोक, स्वरलोक, महरलोक, जनरलोक, तपरलोक, सत्यलोक. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रसार. तसं अणुची रचना, केंद्र, बाहेरची कक्षा, त्याच्या बाहेरची कक्षा, त्याच्या बाहेरची कक्षा, नाही का, असं. तर आता त्या बाह्य कक्षेत मृत्यू लोक आहे, तर सर्वात आंतर कक्षेत लोक आहे. आता गुरुजींनी आपल्याला हे सांगितले कशासाठी, आजच दीपाताई ज्ञानेश्वरीत म्हणली की सत्य लोक इथं अवतारायचं आहे आपल्याला. गुरुजींनी अनेक जणांच्या शक्यता सांगितलं. सुवर्णाचे मालक हे आपले शेटे सर, त्यांना सांगितलं होतं तुम्ही सायंटिस्ट होऊ शकता. सुवर्णाला सांगितलं होतं कलेक्टर होऊ शकता. मला मोठा हे मी म्हणलं गुरुजी माझी शक्यता सांगा ना तुम्ही. तसं योग्य नव्हतं तसं म्हणणं, योग्य नव्हतं. मला कळायचं की हे योग्य नाही. खूप मी असं उद्धटपणा केलेला आहे हो गुरुजींसमोर. गुरुजींनी खूप मोठी शक्यता सांगितलेली आहे, त्याप्रमाणे आपल्याला जगावं बी लागतं तसं. पण त्यांनी सांगितलेली शक्यता होत असती पुढे मागे केव्हा तरी. कालच मी भंडारा डोंगरावर गेलते, तिथलं मला एक वाक्य खूप दंश झाला म्हणत असते. म्हणजे ह्याच्यामध्ये दंश दीपाताई सांगत असते ज्ञानेश्वरीत, दंश होणे म्हणजे ते नवनाथ पंथामध्ये एकमेकाला अनुग्रह देणे म्हणजे दंश करणे, गुरुचा दंश होणे म्हणजे गुरुने अनुग्रह दे. तसं ते एक दंश झाल्यासारखंच झालं ते एक वाक्य तिथं महाराजांचं, तुकाराम महाराजांचं एक ओवी मधलं एकच ते, येथे नाही चालत तातडी फक्त काळघडी आल्या लय गायकी करत होते मी गुरुजींपाशी बसून, लय मोठ्या शब्दांचा म्हणजे हे करायचे. आता ते काय मुद्दाम करत नव्हते मी, त्यावेळेची ती स्थिती होती, त्याला काय करणार, त्याचं काही मला हे नाही. म्हणजे तसं गुरुजींना विचारलं होतं, त्यांनी ते खूप मोठं वरदान दिलं. त्यांचं थोडक्यात म्हणजे त्याने वैकुंठ भुवने घर केले. माऊली पण म्हणले की वैकुंठ भुवने घर केले गुरुजींनी. माऊलींनी हरिपाठ सोडलायच त्याच्यासाठी, नाही का. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, म्हणजे चित्त तिथं ठेवून तुम्ही त्याचं नाम घ्या, म्हणजे स्मरण करा. तर हे आपल्याला स्मरण म्हणजे तरी काय, ध्यानच आहे ना, स्पंदन समता. ते झालं. पुढे चालू आपण. बाह्य कक्षेतील भूलोकीचे आयुष्य कमी आहे, त्यापेक्षा स्वर्लोकातील अमरांचे आयुष्य अधिक आहे, व सत्यलोकातील ब्रह्मदेवाचे आयुष्य स्वर्लोकातील इंद्रापेक्षा अधिक आहे, अशी पौराणिक कथा आहे. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात स्वर्लोकाचे 14 इंद्र होतात. ही कथा आईन्स्टाईनच्या सिद्धांतात किती जवळची आहे. आईन्स्टाईनचा आयुष्यवाढीचा पौराणिक सिद्धांत कथाद्वारे तपासून घेऊ, म्हणजे पौराणिक कथाद्वारे तो सिद्धांत तपासून घेऊ. पौराणिक कथा पारखून घ्या, निष्कर्ष एकच निघते. आता थोडक्यात योग्यांनी अमरत्वासाठी शोधलेली प्राणायामाची साधना आधुनिक विज्ञानाआधारे सिद्ध होणारी आहे. आता योग्यांची प्राणायाम ही स्पंदन काल मंदावण्याची प्रक्रिया आईन्स्टाईनच्या आयुष्यवाढीच्या सिद्धांताशी सानुकूल आहे नव्हे. योग्यांच्या चिंतनाची झेप कधी कधी आईन्स्टाईनलाही मागे सारते. आईन्स्टाईनची एक गृहीत कृत्य कशी आहे की प्रकाश वेग हा विश्वातील अंतिम वेग आहे, मग तो एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर आहे. ही संख्या म्हणजे मोजता येण्यासारखी आहे, परंतु विश्वात याहून अधिक दुसरी गती नाही, हीच अंतिम गती समजावी असे आईन्स्टाईन म्हणतात. आईन्स्टाईन म्हणतो प्रकाश गतीहून अधिक गती विश्वात नाही, आणि अशी जर अधिक गती असेल तर कालचक्र उलट गतीने फिरता येईल. फिरल म्हणजे
भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ, बाल्य, तारुण्य, वार्धक्य अशा गतीने जाणारा काळ वार्धक्य, तारुण्य, बाल्य असा फिरेल. म्हणजे जरा जर्जर झालेला मनुष्य तरुण होईल व तरुण बाल्यावस्था प्राप्त करील हे घडणे शक्य नाही. म्हणून प्रकाश गतीने अधिगती असणे. परंतु मौली काय सांगतात? वृद्धाप्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी विकडे, लोपली उघडे बालकशा. होऊ शकतंय ते त्या गतीमध्ये गेल्यानंतर. म्हणजे म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यदशा परत येते. यावरून प्रकाश गतीहून द्रुत गती या विश्वात म्हणजे मानस गती असे म्हणता येईल, असे गुरुजी म्हणते. मानस गती जेव्हा मनोकणिका प्रकाश गतीहून द्रुत गतीने धावायला लागतात तेव्हा वरील उलट काल गतीचे प्रत्यंतर यावयास लागते. मात्र प्रकाश गतीत आयुष्य स्थिरावते हे आईन्स्टाईनचे विधान सत्य आहे, परंतु ते अंतिम सत्य नव्हे. कारण प्रकाश गतीहून द्रुत गती विश्वात आहे व ती भूतकाळाकडे धावते आहे. भूतकाळात कसं आहे, समजा गुरुजी म्हणतात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? समजा शिवाजी महाराजांना जाऊन 305 वर्ष झाले, गुणिले तितके वर्ष म्हणजे गुणिले तितके तास, गुणिले तितके सेकंड, तितके मिनिट असं करून पुन्हा पुन्हा कसं त्या काळाने गेल्यावर सुद्धा होणार नाही, कारण ते केलं पुन्हा अजून पुढे गेलेली असेल ना, अजून मागे गेली असेल ती घटना. म्हणजे त्याच्यापेक्षा ते जिथे पोहोचले त्याच्यापेक्षा अधिक वेगाने आपल्याला गेलं तर तो राज्याभिषेक सोहळा पाहता येईल. पण रामकृष्णांसारखे महात्मे त्यांनी की कृष्ण जेव्हा ज्या काळामध्ये होते त्या काळात जाऊन कृष्ण आणि गोपिकांच्या रासलीला बघितल्या असं गुरुजींनी सांगितले. तर हे कशाने होतं? हे ध्यान समाधी माध्यमाने होतं किंवा ध्यानाने होत. ध्यान प्रखर गती वाढविणारी प्रक्रिया आहे. गती कशाची वाढती पण ह्याच्यामध्ये हे लक्षात घ्यावं लागते. त्याच्यामध्ये गती आहे ना मनाची वाढती, गती मनाची वाढती, काळाची नाही. जितकी गती मनाची वाढते तितका काळ मंद होते. इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल नाहीये. जितकी काळाची गती कमी होती तितकी मनाची गती वाढते ध्यान प्रक्रियेमध्ये. एक वेळ अशी येते, याच्यामध्ये काय होतंय की काळ मंदावला असताना इथं अजून आईन्स्टाईनचं म्हणणं काय आहे, इथं काळ जर मंद म्हणजे इथं जर तुम्ही प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक गतीने गेलात तर तिथं मात्र काय होतंय, मितीशून्य होतो पदार्थ. पदार्थ मितीशून्य होतो. आपल्याला पण जाणवतं की आपल्याला जर प्रगाढ ध्यान लागलं तर आपल्याला आपलं शरीर जाणवत नाही. शरीर असतंय ना, ते नसतंय का? शरीर जागच्या जागी आहे पण ते जाणवत नाही. ते असं वाटतंय की ते इतकं हलकं झालंय की ते हनुमानासारखं उडल असं वाटतं. म्हणजे साध्या एखाद्या तासाच्या ध्यानाने किंवा 15 मिनिटाचं असेल पण तीव्र प्रखर ध्यान लागले त्या काळात आपल्याला आपल्या शरीराची जाणीव राहत नाही. मग आपण त्या वेगात जर गेलो, पुढे जा नाही तर मागे जा. म्हणजे भूतकाळातले किरण पकडा किंवा भविष्य काळातले पकडा. आपण त्या वेगात जर गेलो तर काळ मंदावतो पण मितीशून्य होतंय. मितीशून्य झाल्यानंतर मनाच्या गतीचं काय? मितीशून्य केव्हा होतंय आणि तेव्हा मनाच्या गतीचं काय? आता केंद्रात गती आहे का? केंद्रात सगळ्यात गुरुत्वाकर्षण शक्ती सगळ्यात जास्त आहे. कारण त्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आता मौली म्हणते की श्रीकृष्ण म्हणाले की मी चालविल्या सूर्य चाले. तर सूर्य कुठे आहे? बाहेर गाव कुसालाय की नाही, तो आपल्या पृथ्वी लोकाचा भाग आहे ना समजा, असं आपण समजू. मग ते आतमध्ये ज्या ग्रह आहेत आतल्या लोकांमध्ये, तर हे तर भूलोकाचा आहे झाला, सूर्य तर भूलोकाचा झाला, त्याला तो चालवतो आहे केंद्रातून. त्याला किती गुरुत्वाकर्षण शक्ती असणार आहे? तिथं मग काळाचं काय झालं? काळ मंदावला ना, मग तिथं मितीशून्य झालं, केंद्रामध्ये मितीशून्य झालं. कसं होतं हे? म्हणजे मनाचं काय? आता ही मनाची गती आपली भूलोकातून सत्य लोकांमध्ये अतिशय वाढली आणि केंद्रात जाऊन सत्य लोकात जाऊन थांबली. म्हणजे काय झालं? हे फार महत्वाची गोष्ट गुरुजींनी सांगितली मला म्हणजे अनेकांना सांगितलेली ती, पण इथं ती की तिथं काय होतं, मनाची गती थांबती. तिथं म्हणजे गुरुजींनी जे सांगितलं ना की मनाला गती आहे कधीपर्यंत? जोपर्यंत आपण केंद्रात जात नाही तोपर्यंत. पण एक ठिकाण असं आहे सहस्त्रधार चक्रामध्ये, एक स्थिती अशी आहे सहस्त्रधार चक्रामध्ये, एका इलेक्ट्रॉन भोवती गुरुजी म्हणले, एका प्रोटॉन भोवती गुरुजी म्हणले 1000 इलेक्ट्रॉन एकाच कक्षेमध्ये फिरतात. एकाच वेळी एकाच कक्षेमध्ये फिरतात 1000 इलेक्ट्रॉन. त्याच्यामुळे ते ज्या प्रकारे फिरतात तिथं ते सहस्त्र दल
म्हणजे ते कमळाच्या आकाराचं ते तयार होते ते. त्यांची जी कक्षेत ज्या फिरतात ना, जसे फिरतात ते इलेक्ट्रॉन, ते एका पाकळ्यासारखा त्यांचा आकार होते. ते हजार सहस्त्र दल काही नाही, ते फक्त त्यांचा मार्ग येतो. त्या अशा मार्गाने फिरतात ते. त्या कशा भोवती? त्या मधल्या प्रोटॉन भोवती. तिथं काय होतं, आता ही मनाची गती थांबते कशी? जेव्हा हे हजार इलेक्ट्रॉन त्या केंद्राशी, त्या प्रोटॉनशी संयोग पावतात, त्यांचा चार्ज लेस होतात ते. इलेक्ट्रॉन म्हणजे काय? निगेटिव्ह चार्ज आहे ना, ऋण. निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा ऋण भार म्हणू आपण. आणि प्रोटॉन हा धनभारित आहे. तो सहस्त्रसार मधला प्रोटॉन आहे सेंट्रल. त्याला जेव्हा हे हजार इलेक्ट्रॉन चिटकतात म्हणते मी, जाऊन संयोग पावतात असं आपण म्हणू. तिथं काय होतं मग? तिथं ते चार्जलेस होतं सगळंच. आणि त्या त्या गतीमध्ये तिथं गती नसते. तिथं काळ थांबलेला आहे. त्याच्यामुळे तिथं ते लोक जे म्हणतात ना, जीव शिवाचं मिलन झालं. लोक म्हणतात कुंडलिनी जी मुलाधारात आहे ती तिथं वर जाऊन पोहोचली सहस्त्रधारामध्ये. मग तिथं काय झालं? तर काय झालंय आता? आता हे चक्र तर आहेतच ना जागेवर. तिथली कुंडलिनी वर गेली पण चक्र तर जागेवर आहेतच ना. पण काय झालं तिथं? तिथं मन विश्वव्यापक झालं. म्हणजे हे बाहेर गावकुसापासून म्हणजे पृथ्वी भूलोकापासून ते केंद्रापर्यंत एकच झालं. अहम ब्रह्मास्मी स्थिती झाली. तिथं द्वैत नाही राहिलं. तिथं गती थांबली. मनाला गती घ्यायची गरजच नाही तिथं. इथून दोरी फेकली तिथं जाऊन टेकली. काय लहानपणी असायचं ना ते, इथून दोरी फेकली तिथं जाऊन टेकली. आमचा ते खेळच होता ते. तिथं त्याचं आता लक्षात येतंय ते, की त्या केंद्रामध्ये गेल्यानंतर साहजिकच श्वासाचे काही कारणच राहिले नाही ना. श्वास बंद स्थिती झाली म्हणजे काय झालं? तिथं विचार बंद स्थिती झाली. आणि गुरुजींनी त्यांचं स्वतःचं प्रगटीकरण आहे ना खूपदा केलं. मी जेव्हा जेव्हा गुरुजींसमोर बसले ना, तेव्हा तेव्हा लक्षात येतंय, आता लक्षात येतंय, की आपण त्यांच्या काहीच प्रयत्न न करता आपण त्यांच्याशी समस्पंदित होत होतो. त्यामुळं त्यांच्या समोर बसल्यानंतर मी त्यांना एकदा विचारलं होतं, गुरुजी तुमच्या समोर बसल्यानंतर तुम्ही आल्यावर आम्ही सगळे आरशात बघितलं तर सुंदर दिसायला लागतो. गुरुजी म्हणलं हे कसं काय होते? तर गुरुजी म्हणले, आपल्या समोर बसल्यानंतर गुरुजींना माग लागायचे मी असल्या प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी. गुरुजी थोडा वेळ शांतच बसायचे, पण गुरुजी सांगा ना, मी हट्ट करायचे. गुरुजी म्हणले, काय होतंय बाळू, आपल्या समोर बसल्यानंतर मनात एक निश्चिंत स्थिती येते. ते आता माझ्या लक्षात आहे की निश्चिंत स्थिती काय येत होती? काय येत होती? ते समस्पंद होत होत आपण अनायासे गुरुजींसमोर बसल्यानंतर. त्यांची जी स्पंदन होते, अहो ते नुसतं शरीरापुरते दिसत होते. मी तर नाही बघितलं त्यांचं ते. श्वास घेताना मी नाही बघितलं त्यांना कधी. त्यांच्या श्वासात म्हणजे ते श्वास बंद स्थितीमध्ये, म्हणजे विचारमुक्त स्थितीमध्ये अखंड असायचे. त्यामुळे त्यांच्यापाशी बसल्यावर ते तिथं ते ठाकूरांच्या हॉलमध्ये काही प्रोग्रामला आले की ते म्हणायचे, बोल बर का बाळू तू. मला वाटायचं गुरुजी म्हणलेत म्हणून बोलावं लागेल, पण शब्द तर गोठलेले असायचे ना. अहो काहीच सुचत नव्हतं. आणि त्यांच्या आशीर्वादाने ते त्यांचं दर्शन घेतल्यानंतर ते काही शब्द पाठवत असतील, त्याच्यामुळे तिथं बोललं जायचं. तिथं काही बोलण्याचा विषयच नव्हता राहत ना. म्हणजे तिथं विषय संपत होता, कुठलाच नाही. चांगला नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह नाही. म्हणजे ते अखंड ते न्यूट्रॉन स्थितीमध्ये, म्हणजे अखंड न्यूट्रल स्थितीमध्ये, म्हणजे अखंड त्या जीव शिवाच्या मिलन स्थितीमध्ये गुरुजी असायचे. त्याच्यामुळे त्या स्पंदन समता आता खूप लक्षात आलं. आज तर त्यांनी इतक्या गोष्टी दाखवल्या तर म्हणजे मला वाटतं की ते पुरेल का नाही का 9 वाजेपर्यंत का. हा, आता हा कन्सेप्ट क्लिअर झाला. काही एक महत्वाचं याच्यामध्ये हे होतं की मन त्या स्थितीमध्ये सर्व व्यापक होते. अतिशय सुस्थिरता जी गुरुजींची सांगण्याचं हे होतं ना, की सुस्थिर व्हा, स्वस्थ व्हा. आणि स्वस्थत्व आपला देव आहे. म्हणजे आपलं अंतिम ध्येय स्वस्थत्व आहे. त्या स्वस्थत्वामधली जी स्थितीज ऊर्जा अशी आहे असे वाटतं आपल्याला. ती स्थितीज ऊर्जा जी आहे ना, कशालाही गती देऊ शकते. कशालाही गती देऊ शकते. गुरुजी एकदा ते बायजाताई बद्दल म्हणले होते, तिला नाव दिले गुरुजींनी तृप्ती, की ही एक विश्व हलवण्याची ताकद आहे हिच्यामध्ये. मला वाटलं काय विधान करतात गुरुजी. म्हणजे माझं डोकं त्याच्या पलीकडे चलत नव्हतं काही. गुरुजी
गुरुजींनी एका एका लोकांचं मला आता लक्षात येतंय की एक एक महात्मे गुरुजींनी महात्म्याच्या सानिध्यामध्ये महात्मे घडत असतात असं गुरुजी म्हणले. सानिध्य म्हणजे काय आहे? सानिध्य म्हणजे त्यांच्या देहाचं सानिध्य आहे का ते? नाही. त्यांच्या चिंतनाचं सानिध्य. किती महात्मे घडतील आता त्याला काही चॅलेंज नाही, आता त्याला सांगता येत नाही किती महात्मे घडतील त्याला. तर ते कसे घडतील? त्यांच्या त्या समस्पंद. आता आपण त्यांच्या समोर बसलं की आपोआप ते समस्पंद होत होतो. आता आपण त्यांचा एखादा विचार घेतला की आपण समस्पंद होतो. इतकं ते सोपं आहे. म्हणजे ते देह अमर करणं खूप सोपं आहे हो. मग आज काय झालं? आज मार्कंडेच्या मागे मागे एक कन्सेप्ट सांगायचा होता. माऊलींनी संजीवन समाधी घेऊन माऊलींचा देह अमर आहे. गुरुजींनी 2 गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं की बाहेरच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन असतात त्यांच्यात कधी कधी अधिक उष्णता झाल्यानंतर एखादा इलेक्ट्रॉन शेवटच्या कक्षेच्या बाहेर पडतो. त्याला पुन्हा त्या ऍटम मध्ये म्हणजे ऍटम म्हणजे अणू, त्या अणूमध्ये पुन्हा येता येत नाही. पुन्हा नो एंट्री मध्ये जातो तो. नो एंट्री मध्ये जातो. याचा अर्थ तो मरण पावतो. मरण पावणं म्हणजे काय? नो एंट्री मध्ये जाणं. म्हणजे त्या देहावर पुन्हा येता येत नाही. पण महात्मे जे आहेत, योगी महात्मे जे आहेत, ते निर्वाण पावत असतात. त्याच्यामुळे त्यांना पाहिजे तेव्हा देहावर येता येतं. मग आज ते काय झालं, फार प्रयत्न केला पण आलेच ते महाअवतार बाबाजी. माऊलींनी काय केलंय, एका विशिष्ट प्रक्रियेने संजीवन समाधी घेतली. पण महाअवतार बाबाजींनी समाधी नाही घेतली. पण त्यांचा देह आहे. कुणी म्हणतं 2500 वर्ष झालेत, कुणी म्हणतं 2000 वर्ष झालेत, कुणी म्हणतं 1200-1500 वर्ष झालेत. पण त्यांनी पण काय केलंय, क्रियायोगाद्वारे त्यांचा देह टिकून ठेवलाय. त्यांच्या बहिणीने पण टिकून ठेवलाय. आणि त्यांच्या परंपरेतले लहारी महाशय असतील, युक्तेश्वर गिरी नावाचे नंतर लहारी महाशयांचे शिष्य आहेत. आणि युक्तेश्वर गुरूंचे शिष्य आहेत योगानंद, परमहंस योगानंद. परमहंस योगानंदांना एकदा हे कशामुळे सांगायचं हे आपल्याला, हे मानव अमर होऊ शकतो ही काही कल्पना विलास नाही. किंवा हे गुरुजींनी आपल्याला हनुमानजीला जामवंताने जशी जाग दिली होती ना, कधी तू हे समुद्र ओलांडू शकतोस, तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे, तू एका उड्डाणमध्ये त्या लंकेला पोहोचू शकतोस, अशी जेव्हा त्याला आठवण करून दिली तेव्हा त्याच्या शक्ती जागृत झाली. असं आपल्याला गुरुजींनी आठवण करून दिली की मानव अमर होऊ शकतो देहासहित. मग देह, आता यांनी काय केलं, युक्तेश्वर गिरींना देह ठेवायचा होता. त्यांना माहित होतं की योगानंद आपला शिष्य, त्याचं आपल्यावर इतकं प्रेम आहे, म्हणजे आपण जसं गुरुजींच्या प्रेमात आणि मोहात होतो तसेच योगानंद युक्तेश्वर गिरींच्या मोहात आणि प्रेमात होते. त्यांनी काय केलं, ते म्हणले आता नाशिकला कुंभमेळा होणार आहे आणि तू तिथं जा. ते म्हणले मी तुम्हाला सोडून जाणार नाही. ते म्हणले तुला तिथं महाअवतार बाबाजी दर्शन द्यायला येणार भेटायला, तू जा. आता महाअवतार बाबाजी म्हणजे एक मिस्टिकल असं वाटतंय की नाही, कारण मिस्ट्रीच आहे ते. म्हणजे ते त्यांना कोण नाही भेटणार ना. जे योग ध्यान परंपरेत आहे त्या प्रत्येकाला, जसं माऊलींना भेटण्याची आपल्याला इच्छा असते तसंच, किंवा रामकृष्णांना भेटण्याची जशी इच्छा, तसंच महाअवतार बाबाजींना. मग ते नाईलाजानी गेले बर का, त्यांना तिथं महाअवतार बाबाजी भेटले, ते सगळं झालं. पण इकडं तेव्हा तोपर्यंत युक्तेश्वर गिरींनी देह सोडला. आता त्या काळामध्ये काय एवढे साधनं नव्हते का पटकन ते येतील वगैरे. त्यांनी देह ठेवला. मग आल्यावर त्यांना दुःख झालं, हे झालं. पण गुरुजींनी आपली जशी तयारी केली होती मनाची, आपल्या मनाला वाटलं ना की आता गुरुजींनी देह सोडला तरी चालेल, तशीच त्यांनी पण बळकटीकरण केलेलंच होतं योगानंदांचं. कालांतराने काही महिन्यांनी म्हणा, 1-2 वर्षांनी म्हणा, जेव्हा ते मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये थांबलेले होते योगानंद, तेव्हा त्या समोरच्या एका माडीवर त्यांना कृष्णाचं दर्शन झालं. बालकृष्णाचं दर्शन झालं. त्यांना वाटलं कृष्णाचं दर्शन, त्यांनी बघतच राहिले. ते सहज आपण एकमेकांना पाहतो तसं कृष्णाने त्यांना दर्शन दिलं. आणि थोड्या वेळाने त्यांच्या रूम मध्ये अचानक युक्तेश्वर गिरींनी प्रवेश केला. युक्तेश्वर गिरींनी देह सोडून 1-2 वर्ष झालेत, पण युक्तेश्वर गिरी सदेह त्यांना भेटायला आले. तर त्यांना वाटलं की मला हा भास झालाय. त्यांनी ते डोळे चोळून बघणं, हे करणं. पुन्हा त्यांनी काय केलं, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी त्यांना मिठी मारली. तर ते देहावर आलेलेच होते ते खरोखर. मिठी इतकी मारली त्यांनी घट्ट की त्यांना ते हलू पण देणार. ते म्हणले योगानंद तू मिठी तर सैल कर.
म्हणजे मी तुला जे सांगायला आलेलो आहे ते मला तुला सांगता येईल. मग त्यांचं ते बरंच काही तास चाललं त्यांचं ते. त्यांनी जे सांगितलं, की मी आता काय करतोय देह सोडल्यानंतर. म्हणजे निर्वाण पावले होते ते. म्हणजे महात्मे निर्वाण पावत असतात. हम्म. गुरुजी असतील, रामकृष्ण असतील, कुणी बी महात्मे निर्वाण पावत असतात. ते निर्वाण पावल्यानंतर त्यांना त्याच देहावर पुन्हा त्याच तेच कलर, तेच देह, तेच नाक, तसेच नाकडोळे, तेच सगळं त्यांना ते पुन्हा प्रस्थापित करता येत असतं. तर ते म्हणजे कक्षेच्या बाहेर इलेक्ट्रॉन जाऊ नये त्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने जगावं लागत असतं, जी गुरुजींनी आपल्याला दिली. ही गुरुजींची पद्धत आहे, उग बघा आणि मस्त जगा. तर ते उग बघण्यामधला जो हा भाव आहे, उग म्हणजे काय आहे, तर ती स्थिती आहे जिथे गती थांबलेली आहे, जिथं मन विश्वव्यापक झालेलं आहे. मग मी मागच्या वेळी जे तुम्हाला म्हणलं होतं, की मला तुम्हाला एक सांगायचं ते हे आहे, की आईन्स्टाईन जे म्हणलेत ना, आईन्स्टाईनचं एक अधुरं राहिलेलं कार्य आहे. ते सायन्सच्या लोकांनी प्रूव्ह करावं असा गुरुजींचा मानस गुरुजींनी व्यक्त केलेला आहे माझ्या समोर. अनेकांसमोर केला असेल मला माहित नाही, पण माझ्या समोर तो केलेला. तर मला तेव्हा अचाट वाटलं होतं. मला वाटलं म्हणजे आता आपल्या कल्पना काय असतात, तो गुरुजी म्हणजे तुम्हाला कुठं धारणा करता येतात, नाही तर तुम्ही कुठंच कधी पोहोचले असते नाही का. धारणाच करता येत नाही ना. आईन्स्टाईनचं कार्य अधुरं आपल्याला करता येईल ही धारणाच पोहोचत नाही ना. पोहोचतच नाही. पोहोचली की होणार ते. ज्या दिवशी पोहोचल त्या दिवशी ते होईल. ते काय कार्य राहिलेलं आहे का, ह्या विश्वामध्ये प्रकाशाची अंतिम गती नाहीये. प्रकाश वेग हा अंतिम वेग नाही. त्याच्यापेक्षा पण वेग आहे. त्याच्या पुढे जाऊन वेगच नाही. कसा नाही? कारण ते विश्वव्यापक आहे. आकाश विश्वव्यापक आहे. ते वेगात फिरतंय का कुठं? आता आपण दृश्य जर घेतलं, आपल्याला अव्यक्त तर कळणार नाही, कारण आपण व्यक्तातले. पण आपण अव्यक्ताची कल्पना आकाशाकडे बघून करू शकतो. का आकाश जे आहे ते पळताना दिसतंय का? ढग ढग पळतेत व वारा जरी दिसत जरी नसला तरी जाणवतो त्वचेला. पण आकाश कुठं पळताना दिसत नाही. उलट सगळ्या घडामोडी आकाशातच होत आहेत. तसं हे मन आहे म्हणले गुरुजी. मनाला गती नाही म्हणले. सांगू का, मी म्हणलं गुरुजी, मनाची गती ही प्रकाश वेगापेक्षा अधिक आहे. गुरुजी म्हणले पुढचं सांगू का रे? म्हणलं हो गुरुजी. गुरुजी म्हणले खरं सांगतो बाळू, मनाला गतीच नाही. आश्चर्य वाटलं मला. मनाला गतीच नाही कशी? कारण ते म्हणले मन आहे ना पूर्ण व्यापून आहे म्हणले ते. म्हणजे गाव कुसा पासून ते केंद्रापर्यंत मन पूर्ण व्यापलेलं आहे. मनानेच व्यापलेलं आहे हे सगळं. त्याच्यामुळे संकल्प से सृष्टी. जे संकल्प करणार त्या धारणेने ते होणार. काही करा मग. गुरुजी म्हणले काहीही होऊ शकतंय. तुमची धारणा आहे का तशी? उद्या जर म्हणलं इंग्लिश सरांकडे विमान येणार आहे, स्वतः ते विमान खरेदी करणार, धारणाच होऊ शकत नाही. ते म्हणते नाही मी विमान कसं काय घेईन, हे पहिला प्रश्न येईल. ज्याची धारणा होती त्याला ते मिळते, काही असो मग ते काही असो. मग ते विश्व म्हणजे हा फार चिंतनीय विषय आहे. मनाला गती नाहीये. मन तितकं व्यापक आहे आपलं. तर हा ती धारणा धारणा केली हा की ईश्वर शक्ती ती पूर्ण करण्यासाठी कामाला लागते. किंबहुना गुरुजी म्हणायचे, किंबहुना ते पूर्ण झालेलंच आहे. तुम्ही धारणा करा. तुम्हाला गुरुजी मला एकदा म्हणले होते, बाळू तुला मला आकाशाला न्यायचंय. अहो तिथं मला असं वाटलं आकाशाला न्यायचंय. साहजिक आहे ना. जन्मोनजन्मीचे पुट चढलेले त्या चैतन्यावर, आत्म्यावर नाही का. ते काढता काढताच तर गुरुजींनी पराकाष्ठा खूप केली म्हणजे नाही का. म्हणजे गुरुजींचं आता प्रत्येक वेळेसचं येणं, प्रत्येक वेळेसचं ते देणं, आता सगळं लक्षात यायला लागलं. गुरुजी म्हणले महात्मा गेल्यावर कळतात काही गोष्टी. त्याचं दुःख आहे ते कायम राहील. म्हणजे महात्म्यासमोर सगळं कळायला हवं होतं. असू दे. आता चला आपण पुढे जाऊयात. अजून दिलेलं आपल्याला कळणार आहे. थोडंसं वाचन करते. येथे प्रश्न एक निर्माण होतो की द्रुत गतीत काल मंदावत असेल तर काल मांद्यात आयुष्य वाढत असेल तर विवेकानंदासारखे योगी महापुरुष वयाच्या अवघ्या 40व्या वर्षात का मरण पावावेत? तर याचे उत्तर असे की सर्वच महापुरुष मृत्युंजयी असतात. कालावर त्यांची सत्ता असते. तुकाराम महाराज सांगतात, जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. ज्या काळाची सत्ता सर्व जगात आहे त्या काळावर आमची सत्ता आहे. जगाचे अस्तित्व संपुष्टात आणणारा काळ असेल तर आम्ही काळाला संपुष्टात आणणारे आहोत. म्हणजे काळाला थांबविणार आहेत आम्ही.
संपुष्टात आणायचं म्हणजे काय, त्याला थांबविणार आहेत आम्ही. परंतु कळी काळावर कंबर कसून 2 हात करणारे महापुरुष शतकही पूर्ण न करता बाद कसे झाले, हे लक्षात ठेवले पाहिजे की ते कधी बाद होत नाहीत व मरत नाहीत. निर्वाण आणि मरण या दोहोतून ते सगळं ते आपलं झालंय आता. निर्वाण आणि मरण याविषयी गुरुजींनी ते सांगितलेलं, ते सांगितलंय आपण. हा, उदाहरण द्यायचे झाले तर पैठणच्या नाथांचे देता येईल. नाथांनी देह विसर्जित केला, त्यांची प्रेत यात्रा चालली, मार्गात माहेरी जाणारी मुलगी प्रेत आडवे चालले हे अशुभ म्हणून परत फिरली. नाथांना हे जाणवले, ते ताबडतोब टटकीवरून उठले व त्या मुलीला म्हणले, तू खुशाल माहेरी जा, माझे काय, मी नंतर मरेन. किती मोठी सत्ता आहे बघा ना. माझं काय, म्हणले मी नंतर मरण, तू जा माहेरी. मुलगी माहेरी परत आले. नंतर काही कालावधी नंतर त्यांनी देह सोडला. इच्छा मरणे होते. विवेकानंद शेवटी शेवटी म्हणायचे, माझ्याकडून जेवढे कार्य व्हावयाचे तेवढे झाले आहे. कालिका मातेची तेवढीच इच्छा होती. अवतार कार्य संपले म्हणून ज्ञानदेवांनी वयाच्या 22व्या वर्षी समाधी घेतली. 1300 वर्ष जगणाऱ्या चांगदेवांनीही ज्यांचे श्रेष्ठत्व मान्य केले, त्या ज्ञानदेवांना काय 1300 वर्ष जगता आले नसते, परंतु त्यात त्यांना स्वारस्य नव्हते. का? का तर ज्ञानोत्तर काळात जगण्याचा हव्यास नसतो, तर विश्वशक्तीत विसर्जित होण्याचा ध्यास असतो. आता गुरुजींनी मला याच्यात काय सांगितलं माहितीये का? आता मला म्हणण्याचं कारणच एक आहे. शेवटी प्रश्न असा आहे, आत्मा अक्षर आहे, सृष्टी क्षर आहे, नाशिवंत आहे, देह हा सृष्टीचा आविष्कार आहे. मग तो देह अक्षर अथवा अमर होईल कसा? तर अद्वैतवाद्यांच्या तत्वाप्रमाणे एकमेवाद्वितीय ब्रह्म, विश्वात मूळ एकच ब्रह्म आहे, दुसरं नाहीच, नाही का? ब्रह्म सत्य जगन मिथ्या. म्हणजे ब्रह्म, आपण मागच्या वेळेस बघितलं की ब्रह्मतेची माया, म्हणजे ब्रह्मापासून, माणसापासून माणसासारखं लेकरू तयार होते, बरोबर? आंब्याच्या झाडापासून आंबा तयार होते, लिंबाच्या झाडापासून लिंब, मग ब्रह्मापासून ब्रह्मच तयार होते. भले ते जड दिसत असेल, चेतन दिसत असेल, नाही का? म्हणजे हा देह जरी आत्म्याशिवाय निर्जीव दिसत असेल किंवा जड म्हणू आपण याला, तर तो अमर का नाही होऊ शकत? का तो अमर झाला नाही का? मग ते पटापट ते 7-8 चिरंजीव उभा राहिले. आम्ही अमर आहेत ना म्हणले, आपण लांबच लय जात होतो, लांब. हनुमान चालीसा म्हणतो, पण आलेले म्हणत नाहीत का हनुमान जे आपल्यापाशी आलेले इथं ऐकायला, किंबहुना आपल्या असा पण आपण नुसता विचार के, गुरुजी म्हणले काही नाही, नुसतं नाटक करा. विचार तरी काय, नाटक करा, होऊन जाते म्हणले. नाटक करता करता सत्य होऊन जाते. तसं हे महात्मे पटापटा उभे राहिले की आम्ही अमर आहोत ना, आम्ही अमर आहोत ना. कसे आहेत ते? सदैव अमर येतो ते. म्हणजे त्याच्यावरून लक्षात आलं, गुरुजी म्हणले मी हे तुम्हाला जाग देण्यासाठी म्हणलोय, नवीन कन्सेप्ट नाही मांडला म्हणले गुरुजी, मी फक्त जाग दिली तुम्हाला. मानव अमर होऊ शकतो, ते सत्य लोक इथं प्रकट होऊ शकतंय, बरोबर आहे? हे वाचून घेऊ. आता विश्वात मूळ एक ब्रह्मच आहे, दुसरे नाहीच. परंतु परंतु त्या ब्रह्माने चैतन्यातून एक वेगळे विश्व साकारले, जे जड आहे व नाशिवंत आहे, ज्याचे उत्पत्तीस्थान ब्रह्म आहे. आणि ब्रह्म हे जर विश्वाचे उत्पत्तीस्थान असेल, तर ब्रह्म ब्रह्माला जन्म देईल, चैतन्य चैतन्याला उत्पादित करेल, अविनाशी अविनाशी वस्तूला जन्म देईल, विनाशी वस्तूला नाही. या विश्वाचे मूळ कारण जर ब्रह्म असेल, तर त्याचे कार्य ही विश्व ही चैतन्यमय अविनाशी असणे आवश्यक आहे. कारण कारणाचेच गुण कार्यात उतरत असतात. सृष्टी निरीक्षण होणे आपल्या सहज लक्षात येईल. म्हणून विनाश ब्रह्माचा व आत्म्याचा जसा होत नाही, त्याप्रमाणे विश्वातील कोणत्याही पदार्थाचा विनाश होणे शक्य नाही. फार झाले तर पदार्थात स्थित्यंतरे होतील, बदल होतात, परंतु विनाश नाही. स्थित्यंतर हा गतीचा परिणाम. आपण कुठं कुठं जाऊन बसायचंय? आत्यंतिक गतीमध्ये जाता जाता काळ जिथं मंदावतो तिथं गेल्यानंतर मग तिथं स्थिर राहता येते आपल्याला. ते गुरुजींना अपेक्षित आहे. विश्व गतिमान आहे, त्यामुळे त्या स्थित्यंतरे बदल अटळ आहेत. स्थैर्यात स्थित्यंतरे नाहीत. त्या स्थैर्य स्थितीला आपल्याला उपलब्ध व्हायचंय, म्हणून बदल नाहीत. म्हणून स्पंदन स्थैर्यात अमर होऊ शकतो. याच्या पुष्टीवर आपण प्रत्यक्षदर्शी सृष्टीतील उदाहरण, गुरुजींनी बेडकाचं उदाहरण दिले की बेडूक जो असतो ना, तो म्हणजे बेडकामध्ये अनेक वर्ष तो राहतो. तो कसा राहतो? तो नकारात्मक नाही घेत, मग तो त्वचेद्वारे ऑक्सिजन आतमध्ये घेतो आणि राहतो. हे बेडकाचं उदाहरण दिले. त्याच्यामध्ये काय होतं, त्याची स्पंदन बंद असतात जणू काय, मध्ये पेशीचं कार्य चालू असतं, म्हणजे तो तितक्याच वयाचा असतो. तर हा, अजून एक, आज गुरुजींनी जे सांगितलं ते सांग. आपल्या म्हणजे साधारण माणूस अमर का होत नाही इच्छा केल्या केल्या? जे महात्मे अमर झालेत, हे जे 7-8 महात्मे आपण धरू अमर झालेले, आता सांगितलेले हनुमानजी वगैरे, परशुराम, हे सगळे ते
विधात्याने बनवलेली जी सृष्टी आहे तिच्या नियमामध्ये ते ढवळाढवळ करत नाहीत. मला याच्यामध्ये दीपाताईचं एक सांगायचंय का ती मागे म्हणली होती ज्ञानेश्वर सांगताना का हे विज्ञानाने लावलेले शोध ते ऋषींनी पूर्वीच लावलेले, पण त्यांनी त्याचा उपयोग सृष्टीची हानी होण्यासाठी केला नाही. त्यांना काय रस्ते बनवता येत नव्हते का? बनवता येत होते. त्यांनी तसं केलं नाही. त्यांना सगळ्या गोष्टी माहित होत्या. जसं रामाला युद्धामध्ये ते प्रदूषण वगैरे त्यांच्याशी युद्ध करताना, रावणाशी युद्ध करताना वेगवेगळ्या ऋषींनी फार मोठे मोठे खूप तपश्चर्या करून मिळवलेले ते शस्त्रास्त्र दिले होते. ज्याच्यातून अग्नी प्रगट होईल, विषारी वायू प्रगट होईल, काय काय प्रगट होईल, पर्जन्य प्रगट होईल, हे सगळं आयतच दिलं होतं श्रीरामाला त्यांनी. मग ते काही करू शकत नव्हते का? तसं नाही. हे अमर महात्मे कशामुळे अमर झाले ते, किंवा ते कशामुळे होऊ शकतात, किंवा अमर कुणी कसं होऊ शकतंय, जेव्हा ते विधात्यांनी बनवलेल्या सृष्टीला डोंट डिस्टर्ब करतय ते अमर होऊ शकते. इथं एखादा माणूस अमर झाला, काय करल तो? हिरण्यकशपू होतो तो. ते काय हिरण्यकशपू काय मूळचा हिरण्यकशपू आहे का? तो जय विजय आहे. तो पार्षद आहेत ते विष्णूचे. पण ते काय झालं, त्यांना वरदान मिळाल्यामुळे अमर झाल्यासारखे झालं ना. तो अमर झाला, त्यांनी केलंच काय? तर त्या केंद्राचंच अस्तित्व नष्ट करायला निघाला. तो नाही म्हणायला लागला ते केंद्राचं अस्तित्व. त्याच्या पुढे कोण जाईल? जो कोणी अशा स्थितीमध्ये जाईल, जो कोणी म्हणजे आपण थोडक्यात काय समजू आपल्याला समजण्यापुरतं, की आपण ज्या षट विकारातून जर बाहेर पडलो आणि त्या मुक्त अवस्थेमध्ये गेलो, मन मुक्त. महाराज म्हणत असतात की गुरुजी म्हणले मन मुक्त झालं, मन मुक्त नाही का? मन मुक्त काय सोपी गोष्ट आहे का? सोपं आहे, सोपे आहे. चित्त सहाय्य झाली आहे. चित्त सहाय्य कसं होईल? ध्यानाच्या माध्यमातून होईल. त्याच्यामुळे गुरुजींनी आपल्याला ध्यान ही साधना दिलेली. तर जो कोणी ह्या षट विकाराच्या बाहेर जातो ना, तो अमरच असतो. अमर व्हायला ह्यो देह सारखा प्रकटीकरणामध्ये राहावा असं पण नाहीये. आता हनुमानजी अमर आहेत, दिसतात का आपल्यासारख्यांना? पण दिसू शकतात. कधी? तेव्हा आपण त्यांच्याशी समस्पंद होतो तेव्हा, आणि मग तेव्हा आपण पण अमर असतो. त्याच्यामुळे ज्याला कुणाला अमर व्हायचंय त्यांनी त्या षट विकारातून बाहेर यायचं आणि मनमुक्त स्थितीमध्ये, म्हणजे त्या केंद्रामध्ये राहायचं, त्या स्थितीमध्ये राहायचं. ते अमरच आहे. जसे हे हनुमानजी ते सगळे झालेत ते असं आहे. आता याच्या पुढे आपल्याला चर्चा वगैरे करायची झाली तर आपण पुढच्या रविवारी करू. आता मी सगळ्यांची 2 मिनिटात रजा घेते, कारण मला आहे ना एका कार्यक्रमाला जायचंय. ते होतं 8 वाजताच. मी तिथं 9:30 पर्यंत पोहोचणार आहे. रजा घेते म्हणजे बंद नाही करणार आहे, फक्त माझा व्हिडिओ बंद करते, ऐकत राहते मी. ज्याला कुणाला काही प्रश्न किंवा चर्चा करायची ना, ती आपण पुढच्या वेळेस करू, किंवा एखादं कुणी शॉर्ट मध्ये 2 मिनिटात बोलायचं असेल तर बोलू शकता. छान घेतलं. दरवेळेप्रमाणे नाविन्य वाटलं ह्याच्यामध्ये. दरवेळाप्रमाणे यामध्ये पण नाविन्य वाटलं. छान घेतला. मीरा, तुझी कविता घेते का? मीरा आहे ना जॉईन? हो हो, हा घे. मीरा आहे ना जॉईन? हा घे. हा. जय हो गुरुजी की. सर्वांचे संध्याकाळ. हे पण एक ध्यानच आहे म्हणजे. आणि हे जे ध्यानात आलेली कविता आहे, दिवसभर जे झालेले आहे, आवाज आवाज क्लिअर येत नाही मीरा तुझा. आवाज आवाज क्लिअर येत नाहीये का? हा हा, आता येतोय. हो, आवाज येत नाही. आता येतोय का? हा येतो. येतो. हॅलो. हा हो येतोय. हो हो, येतो. हो हो, ओके. तर ही संध्याकाळच्या ध्यानात आलेली कविता आहे. दिवसभराचे प्रसंग आणि दिवसभराच्या साऱ्या गोष्टी आणि त्यातून ते झालेलं चिंतन आणि जी आलेली गोष्ट समोर आहे ती याच्यामध्ये आहे. कवितेचं शीर्षक आहे धुसर संध्याकाळ. त्या संध्याकाळ
संध्याकाळच्या धुसर प्रकाशाच्या साक्षीने त्या संध्याकाळच्या धुसर प्रकाशाच्या साक्षीने अहंकारावर झालेल्या तिसऱ्या प्रहाराने हृदयात नैराश्याचा काळोख खोलपर्यंत घुसमटत चाललेला होता. त्या संध्याकाळच्या धुसर प्रकाशाच्या साक्षीने अहंकारावर झालेल्या तिसऱ्या प्रहाराने हृदयात नैराश्याचा काळोख खोलपर्यंत घुसमटत चाललेला होता. डोळेही अश्रुपिंडीचे दरवाजे उघडणार, डोळेही अश्रुपिंडीचे दरवाजे उघडणार तोच एक ध्वनी कर्णपटलावर उमटला. माझ्या आसपास पाहिले. तोच एक ध्वनी कर्णपटलावर उमटला आणि मी चमकून माझ्या आसपास पाहिले. तो तुझा आवाज होता. तो तुझा आवाज होता. तेजाच्या अनंत राशीने मंडित तुझा चेहरा, तेजाच्या अनंत राशीने मंडित तुझा चेहरा. अंते गंमत केली अशा आविर्भावाने माझ्याकडे पाहून हसून म्हणणे, आणि गंमत केली अशा आविर्भावाने माझ्याकडे पाहून हसून म्हणणे, फसलीस ना कसे फसवले, फसलीस ना कसे फसवले. मी स्तंभित झाले, अचंबित झाले, हरलेल्या बालकासारखी हिरमुसले. मी स्तंभित झाले, अचंबित झाले, हरलेल्या बालकासारखी हिरमुसले. दिवसभरातील सर्व प्रसंग, दिवसभरातील सर्व प्रसंग तुझेच पूर्व प्रयोजन. तू टाकलेले फासे माझे आप्तगण, तू टाकलेले फासे माझे आप्तगण, तुझे प्यादे या सर्वांचा तू सूत्रधार. मी खाडकन जागी झाले, मी खाडकन जागी झाले. जादूची कांडी फिरवावी तशी मी व्यवस्थित झाले. साऱ्या घुसमटीतून बाहेर आले, पण घुसमटीच्या खुणा हृदयात ठेवून. तू हसलास पुन्हा त्याच अर्थाने, तू हसलास पुन्हा त्याच अर्थाने. मला माहित आहे तुझ्या सूक्ष्मात पोहोचण्यासाठी आणखीन तरी मी पात्र नाही. मला माहित आहे तुझ्या सूक्ष्मात पोहोचण्यासाठी आणखीन तरी मी पात्र नाही. नवनवीन खेळ खेळण्यासाठी, डाव तुझ्या बरोबर रंगविण्यासाठी उत्तम खेळाडू नाही. पण मला पूर्ण विश्वास आहे, पण मला पूर्ण विश्वास आहे तूच परत जादूची कांडी फिरवून सर्व खुणा क्षणार्धात पुसणार आहेस. मला पूर्ण विश्वास आहे तूच परत जादूची कांडी फिरवून सर्व खुणा क्षणार्धात पुसणार आहेस. तुझ्या कृपेची उष्माच, तुझ्या कृपेची उष्माच अंतरंग माझे स्वच्छ करणार आहे, अंतरंग माझे स्वच्छ करणार आहे. जय हो गुरुजी की. छान, खास कविता होती. कोणाला बोलायचंय का का पसायदान घेऊया? आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण हो नीतिही लोकी. भजी जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषी लौकी इये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजी. तेथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ. येणेवरे ज्ञान देओ, सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देओ, सुखिया झाला. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका हेच मागणे आता. जय जय रघुवीर
जय हो गुरुजी की. 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 जय हो गुरुजी की.